महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभेसाठी 15 तारखेला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब या ठाणे जिल्ह्यामध्ये येत आहेत। भिवंडी लोकसभेमध्ये जी आहे त्यांची सभा आयोजित केली गेलेली आहे आणि त्या आयोजनासाठी या ठिकाणी सर्व पक्षीय पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित होते। त्या सभेचं नियोजन चांगलं झालं पाहिजे त्यासाठी नियोजनाची बैठक केलेली होती आणि चांगल्या प्रकारे नियोजन जे आहे झालेलं आहे। 15 तारखेला वर्टेक्स ग्राउंड कल्याण वेस्ट भिवंडी लोकसभा अशी पंतप्रधानांची सभा होणार आहे। मी आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी जे आहे हे मोठ्या संख्येने जे आहे हे या सभेला उपस्थित राहावं। त्याचबरोबर 12 तारखेला कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभेसाठी खारेगावला 90 फीट रोडला माननीय राजसाहेब ठाकरे त्यांची सभा जी आहे ती होणार आहे। त्याचंही नियोजन झालेलं आहे। त्याच्यासाठी हजारो लोक जे आहेत ही या सभेला उपस्थित राहणार आहेत। मी पुन्हा आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो, जनतेला विनंती करतो, नागरिकांना विनंती करतो की 12 तारखेला संध्याकाळी 5 वाजता जे आहे हे आपण 90 फीट रोड खारेगाव कळवा मुंब्रा विधानसभा इथे मोठ्या संख्येने जे आहे ते उपस्थित राहावं। पहिल्या दिवसापासून आम्ही सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी पाची पक्षाचे एकत्र काम करतोय। आपण पाहिलं असेल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद होता फॉर्म भरणाऱ्या, त्याच्यामध्ये 50-60 हजार लोक होती। त्याच्यानंतर जे आहे काल अंबरनाथमध्ये जे आहे हे रॅली झाली तीही उत्स्फूर्तपणे अंबरनाथ ईस्ट, अंबरनाथ वेस्ट दोन्हीकडे जे 5 तास रॅली चालली। त्याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पक्षाचा जो इन्वॉल्ड होता, प्रत्येक नेता इन्वॉल्ड होते। जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे हा रॅलीला मिळतोय, महायुतीला मिळतोय, महायुतीच्या उमेदवाराला मिळतोय। तर याच्या पुढे देखील असेच उत्स्फूर्तपणे जे आहे हे रॅली, सभा या होत राहतील आणि या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे ही कल्याण लोकसभेची जागा एका विक्रमी मताधिक्याने निवडून येईल। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।